लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करणार महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही तटकरेंकडून स्पष्ट। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्यांची सरसकट स्क्रुटिनी होणार नाही। ज्यांच्याकडे 4 चाकी आहे त्यांचीच स्क्रुटिनी होईल। परिवहन विभाग डेटा देईल त्यानुसार कारवाई होईल। आदिती तटकरे यांची माहिती। दौऱ्याच्या वेळी पोलीस दलाकडून देण्यात येणारी महावंदनेची प्रथा बंद ठेवण्यात यावी। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। दौऱ्यामध्ये स्वागताला पुष्पगुच्छ न आणण्याचेही दिले निर्देश। मुख्यमंत्री फडणवीस सरकारची दर मंगळवारी होणार मंत्रिमंडळ बैठक। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब। हर्षदीप कांबळे यांची एका आठवड्यात दुसऱ्यांदा बदली। उद्योग विभागातून बेस्टमध्ये झाली होती बदली। आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतनं होणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। वैयक्तिक खातं उघडण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी। शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या 4849 एकर आकारी पडजमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार। जवळपास 963 छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या निर्णयाने दिलासा। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। मंत्रालयाचं डिजिटायझेशन होणार। मंत्रालयात येणाऱ्या व्यक्तीला फेस आयडीद्वारे प्रवेश मिळणार। ज्या विभागात काम आहे केवळ तिथेच प्रवेश मिळणार, इतर कुठेही जाता येणार नाही। प्रत्येक व्यक्तीला जसा आधार क्रमांक आहे त्याच धर्तीवर आता प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी देण्यात येणार। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। याचं प्रारूप निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना। राज्यातले सर्व समाज विकास महामंडळ एकाच आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचाही मंत्रिमंडळाने घेतला निर्णय। त्यामुळे सर्व विकास महामंडळाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार। याचं प्रारूप निश्चित करण्यासाठी 4 अधिकाऱ्यांची समिती गठीत। ई ऑफिसच्या धर्तीवर ई कॅबिनेटचंही मंत्रिमंडळ बैठकीत सूतोवाच। राज्य मंत्रिमंडळाच्या संपूर्ण मसुदा टॅबच्या माध्यमातून हाताळण्यात यावा। यातून कागदाची बचत होईल, पर्यावरण जपलं जाईल अशी भावना। 26 जानेवारीला प्रत्येक शाळेत संविधानाचं वाचन होणार। शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। लोकसभा निवडणुकीत महायुतीला संविधानावरनं बसलेला फटका। मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी उद्या बोलावली बैठक। मुंबईतल्या सर्व प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश। मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाला भिंतीला मोठं भगदाड। भिंतीला पडलेल्या भगदाडीत घाणीचं साम्राज्य। शिवाजी पार्कमधील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाची आमदार महेश सावंत यांच्याकडून पाहणी। शिल्पाच्या भिंतीला भगदाड पडल्यानं केली पाहणी। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आता हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नाही। पानसरे कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाकडून निकाली। दररोज सुनावणी घेत पानसरे हत्या प्रकरण लवकर निकाली काढा, हायकोर्टाचे आदेश। वसईमध्ये 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार। 31ला एका कंपनीच्या केबिनमध्ये तर दुसऱ्या दिवशी टेरेसवर केला बलात्कार। मुलीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक। मुंबईत कोणत्याही ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास लवकर पोहोचता यावं यासाठी कोस्टल रोडवर 2 अद्ययावत सुविधा असलेली फायर स्टेशन्स उभारली जाणार। हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या 39 बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महापालिकेची कारणे दाखवा नोटीस। 39 व्यावसायिकांना तातडीने काम थांबवण्याचे आदेश। वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्याने त्रस्त। काही भागात धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे पहाटे आणि रात्रीचा गारवा कमी। पुढील 2 ते 3 दिवसात राज्यात पुन्हा एकदा थंडी जोर धरणार असल्याची शक्यता। वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरील खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं ड्रोन सर्वेक्षण। एका महिन्यात सर्वेक्षण पूर्ण होणार। वर्षभरात खाडीतील गाळ काढणार, खासदार रवींद्र वायकर यांचं आश्वासन। 4 जानेवारीला परभणीत भव्य मूक मोर्चा। सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलिसांकडून आरोपींचे फोटो लावून वॉन्टेड असं प्रसिद्धीपत्रक। आरोपींचा ठाव ठिकाणा माहिती कळवण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन। योग्य ते बक्षीसही देण्यात येणार। संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी घेतली एसआयटी प्रमुख बसवराज तेलींची भेट। देशमुखांचं मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी घटनास्थळावरील पंचनाम्याची गरज। नातेवाईकांकडून कागदपत्रांची मागणी। धाराशिवमधील सरपंच हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट। सरपंच नामदेव निकम स्वतःच हल्ला केल्याचा त्यांनी केला होता बनाव। बंदूक परवाना मिळवण्यासाठी बनाव केल्याचं पोलीस तपासामध्ये उघड। धाराशिवमध्ये बारदान नसल्यानं सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र ठप्प। 12 दिवसांपासून सोयाबीन खरेदी होत नसल्यानं शेतकरी संतप्त। हिंगोलीत बारदानाअभावी सोयाबीन खरेदी बंद। नाफेडमध्ये खरेदी केंद्रावर लांबच लांब रांगा। स्वखर्चाने बारदान विकत घेण्याची सोयाबीन शेतकऱ्यांवर वेळ।
सोयाबीन विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं लातूरमध्ये प्रदेश अधिवेशन. 3 दिवसीय अधिवेशनाला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती. धाराशिवमधील नारंगवाडीत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्यानं शेती पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रपाळी. गावात सौर प्रकल्प असूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज नाही. तुळजाभवानी मातेचं मंदिर मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला 22 तास खुलं राहणार. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय. नांदेडमधल्या माळेगावच्या यात्रेत घोंगडीला मोठी मागणी. घोंगडी खरेदीकडे यात्रेकरून सकल. लातूर जवळील कोळपा इथे स्कूल बस आणि एसटी बसचा अपघात. अपघातात 4 विद्यार्थी जखमी, 10 विद्यार्थी किरकोळ जखमी. लातूर इथल्या महात्मा बसवेश्वर प्राथमिक शाळेची स्कूल बस. किरकोळ कारणावरून नशेखोराकडनं एकाची चाकूने भोसकून हत्या. छत्रपती संभाजीनगर शहरातली हर्षनगर मधली घटना. अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची माजी आमदार बच्चू कडूंच्या विरोधात तक्रार. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण. त्यातच अज्ञातांनी ताडेंचे पोस्टर्स फाडल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक. भंडाऱ्यात संतोष देशमुख हत्याकांडाच्या निषेधार्थ रॅली. जिल्ह्यातील 541 सरपंच काळ्या फिती लावून निषेध रॅलीत सहभागी. नागपूरच्या खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत गोळीबार. एकाचा मृत्यू, 2 जखमी. बाबुळखेडा शिवारातली घटना. गोळीबारानंतर आरोपीने काढला घटनास्थळावरून पळ. पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू. बुलढाण्यातील कळंबेश्वर गावात अवैध धंदे बंद केल्यानं संतापलेल्या गावगुंडांचा सरपंच महिलेच्या पतीवर प्राणघातक हल्ला. अवैध धंदे सुरू करू न दिल्यास तुझा मसाजोगचा सरपंच करू. सुभाष खपरत यांना धमकी. 5 जणांवर गुन्हा दाखल. अकोल्यातील चरण गावात दारूबंदीसाठी महिलांनी गाठलं पोलीस अधीक्षक कार्यालय. दारूबंदी आणि अवैध धंदे बंद करावेत अशी महिलांची मागणी. नागपूरच्या हिंगणा गुंगाव मार्गावर दुचाकीला ट्रकची धडक. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. गोंदियाच्या साईटोला जिल्हा परिषद शाळेतील स्लॅबचं प्लास्टर विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडलं. 1 विद्यार्थी जखमी, 3 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत. एकाच इमारतीत बसतात 4ही वर्गाचे विद्यार्थी. नायलॉन मांजा विक्री विरोधात व्यापक तपासणी आणि कडक कारवाई करा. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या सूचना. अकोल्यात आतापर्यंत नायलॉन मांजा विक्री आणि वापर करणाऱ्या 81 लोकांवर कारवाई. भंडाऱ्यात धानाचे 36 कोटीचे चुकारे ऑनलाईन पद्धतीने जमा. पणन महामंडळाने जमा केलेल्या चुकाऱ्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादकांना नवं वर्षामध्ये दिलासा. वर्ध्याच्या हिंगणघाट मार्गावरील धोत्राजवळ दुचाकीचा अपघात. खासदार रामदास तडस यांनी जखमी दुचाकी चालकाला नेलं रुग्णालयात. तडस यांच्या कार्यतत्परतेने वाचले तरुणाचे प्राण. चोर समजून धावत्या रेल्वेत प्रवाशाची हत्या. हैदराबाद दिल्ली दरम्यान दक्षिण एक्सप्रेसमधली घटना. मृत प्रवासी शशांकला मारहाण करणाऱ्या 4ही प्रवाशांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. गोंदियात घरकुल लाभार्थ्यांकडून 10,000ची लाच मागणाऱ्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या 2 साथीदारांना अटक. गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सगळ्या जागा लढण्याची रणनीती आखल्याची आमदार शंकर जगताप यांची माहिती. संतोष पाटील साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली. सासवड शहरामधल्या वाहतूक कोंडी संदर्भात सुप्रिया सुळेंची एक्सपोस्ट. शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याचं म्हणत सुप्रिया सुळे यांच्याकडनं चिंता व्यक्त. पुणे सोलापूर महामार्गावरील येऊर परिसरात घरासमोर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्यानं गोळीबार. सुरक्षा रक्षकावर दगडफेकीनंतर गोळीबार. यात सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू. कोल्हापूरच्या कसबा बावड्यात डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती पुन्हा जिवंत. अँब्युलन्समधून नेताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे शरीरात दिसल्या पुन्हा हालचाली. पुण्यातल्या वाघोली परिसरात मध्यरात्री हत्येचा थरार. मुलीच्या मित्राची वडील आणि भावाकडनं हत्या. मुलीसोबत बोलत असल्याच्या रागातनं 17 वर्षीय तरुणाची लोखंडी रॉड आणि दगडाने खेचून हत्या. साताऱ्यातल्या कास पठाराजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. तरुणाची हत्या झाल्याचा अंदाज. दरीचा फोटो काढत असताना पर्यटकाला दिसला मृतदेह. मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात 2 गटात झालेल्या वादानंतर लागू केलेली संचारबंदी आज रात्री 8 पर्यंत असणार. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 4 ते 5 संचारबंदी शिथिल होणार. मालेगावात सार्वजनिक नागरिक समितीच्या वतीने आत्मदहन आंदोलन. आंदोलनाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे बेशुद्ध. मनपा आयुक्तांविरोधात नागरिक समितीचं आंदोलन सुरू. नंदुरबारमधील वातावरण बदलाचा टरबूज आणि खरबूज उत्पादकांना फटका. फळांना तडे गेल्यानं उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचण.
धुळे शहरातल्या हॉटेल ओयोवर पोलिसांची धाड, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना घेतलं ताब्यात. 17 लाख रुपये लुटणाऱ्या एका अल्पवयीनासह तिघांना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडनं अटक, आरोपींकडनं 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सहकुटुंब घेतलं साई समाधीचं दर्शन, मंदिर प्रशासनाकडून शिवराज सिंग यांचं स्वागत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.